नमस्कार. आपण पाहत आहात जनवाद महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्राची बातमी थेट महाराष्ट्रापर्यंत. शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असल्याचे शासन सांगत असतानाच बँक अधिकारी वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावत आहेत. यात शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन युवक काँग्रेसने इंडियन बँकेला कुलूप ठोकले. कधी पाऊस जास्त येतो तर कधी पाऊस दांडी मारतो. शेतकऱ्यांजवळ पिकाला खत देण्याची सोय नाही आणि बँकेचे कर्ज कुठून फेडणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेला कुलूप ठोकले. राज्यातील इंडियन बँकेला कुलूप ठोकलेलं आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असून इंडियन बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहे. सरकार म्हणते कर्जमाफी देऊ आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे अधिकारी म्हणतात की वरून प्रेशर आल्यामुळे आम्ही कर्ज वसुलीसाठी फिरत आहे. शेतकरी इंडियन बँक भामराजा येथे आम्ही कुलूप लावून त्यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. जोपर्यंत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला आदेश देत नाही, आम्हाला सांगत नाही की कर्ज वसुली आम्ही थांबवू, तोपर्यंत आम्ही हे बँकेला कुलूप लावून ठेवू. युवक काँग्रेस कर्ज वसुलीसाठी फिरणाऱ्या तगादा लावणाऱ्या बँकेचा, शेतकऱ्यांना कर्ज वसुली लावणाऱ्या इंडियन बँकेचा. आज आम्ही युवक काँग्रेस मार्फत इंडियन बँक भामराजा येथे बँकेला कुलूप ठोकलाय. याचे कारण असे की शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांजवळ खत देण्यासाठी पैसे नाही, निंदण्यासाठी पैसे नाही आणि बँक अधिकारी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावत आहे. त्याच्यामुळे आज आम्ही युवक काँग्रेस मार्फत बँकेला कुलूप ठोकून निषेध जाहीर केलेला आहे. वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या सरकारचा